मला मित्रांनो 30 घंटे दर्शनाला लागतील म्हणून आम्ही मधल्याच कल्टी मारली. आपण गड चढलो ना काका ट्रस्टीचा इथं फ्री सेवा निघाला म्हणून आम्हाला दर्शन घ्यायला असं प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही मुख दर्शन घेतला. जेवाला ना केल्याच्या पानावरच जेवाला ते एक नंबर होता. बघू शकता रात्री मंदिराचा नजारा कसा सोन्याचा कलर बघा कसा चमकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर रेणूच्या चॅनलवर. तर मी चाललो तिरुपतीला. थांबेलो तर समजलं असेल. मीनी तयारी केली ना, बॅग तर पण 2 दिवस आधीच भरले. चला मित्रांनो, कल्याण स्टेशनला पोचलो. दोन गडबडीवाला रस्ता आहे. बघू शकता मोनीश बाय कसा खेचा. बघू शकता आता आम्हाला टाईम अजून पाऊण तास आहे गाडीला. आम्ही तर थांबले का आमचं चालू आहे तिकीट आमचं. एक बघू शकता कसं बाबा ट्रेनमध्ये बसलो. बघू शकता आता सीट कन्फर्म झाली. आता मी कर्जतला पोचलो. स्टेशनचा आनंद घेता कसा आहे बाहेर वातावरण. मॉर्निंग ते कधीच झाले पण आता फ्रेश झालो मस्त ओकेमध्ये एकदम चेहऱ्यावर तेज झाले आपल्या. पप्पू भाई आहे पप्पू भाई. डोंगऱ्या बघा ना, आपल्या इकडच्या डोंगऱ्या बघा. चला आता 11 वाजल्या. आम्ही 1 वाजता पोचणार आहोत स्टेशनला. तिथले आम्ही गाडीमध्ये जाऊ बसतो. कारण आता भूक लागली तर चायनीज टाकले फोडून घेतल्या वगैरे सगळ्या मॅचिंग घेतले लाल लाल. चला 19 घंट्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत रेणुकुंटा स्टेशनला. बाकीच्या बॅगीचा बारका भाव बसतो चालवली बॅग. बघू शकता आता आमची प्रोजेक्टची देखील. चला आता गाडी यायला टाईम आहे तर आम्हाला पेट गरम होतं म्हणून आम्ही थांबले आता लस्सी प्यायला. लस्सी घेतली तर पेतो मस्त. गाडी यायला टाईम आहे. चेकिंगला आलो आम्ही तर इथल्या सगळा बंद. त्या टोलना किंवा सगळं चेकिंग झालं बॅगांची. चिकन प्लास्टिकची बाटली दारू बंदूक स्मोकिंग सगळा बंद इथल्या. बस तिरुपतीचं घास करून आम्ही आता आलो वरती तिकीट काढायला. चला आता आम्ही लॉकरच्या लाईनीला लागले. तिथं गर्दी इथं पण आपला आधार कार्ड आहे त्याच्यावर आपला फोटो आहे. चला आता तयारी बियारी केली. लॉकर विकर भेटलं मस्त व्हाईट शर्ट व्हाईट लुंगी सगळा व्हाईट मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट दर्शन घेऊन आल्यावर. कारण की आता मोबाईल आलाच नाही तर लॉकरमध्ये ठेवतो ना, डबल येतो ना, मोबाईल घेऊन जातो ना, फोटो बिटो काढतो मस्त. तर चला थेट आता किती घंटा भेटेन त्याच मलाच माहीत नाही. चला आमची आता दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग आहे. काल आम्ही दर्शनाला गेलतो 5ला इथल्या निघलो आणि 6 वाजेपर्यंत सगळ्यांना गावचा गावशी. त्याच्यानंतर 7च्या नंतर जेवायला गेलो तिथं 8 वाजलं. तिथल्या लाईनीला लागायला गेलो 4 किलोमीटरला. 2 घंटे राहिलो ना लगेच पालालो आलो खालती. डायरेक्ट 30 घंटे दाखवलं आम्हाला दर्शनाला. आम्ही काही दर्शन घ्यायला थांबलो नाही. मुख दर्शन घेतला ना आलो झोपाला. आता परत चाललो आता फोटोशूट करून मंदिर हिंडू आपण. चला आता आम्ही चाललो मंदिराजवळ. सगळीजणं रेडी झाले ना आपली. जाम लवकर उठले त्यावेळी आम्ही सुटलो जरा आरामशीर. आता चाललो आम्ही फोटो बिटो काढू. 5-7 तर कालच घेतला. पंपू व्हायचे एक व्हिडिओ बनवायचे तर नक्की बघा इंस्टाग्रामला. बघू शकता तिरुपतीचं मार्केट सकाळी चालू झालेलं आहे. मंगली चला गोविंदा. आता आम्ही चाललो मेन मंदिराजवळ. इथे काढला फोटो सुरुवातीला. आता मेन मंदिराजवळ चाललो. एंट्रीला गेले 24 घंटे तर कीर्तन भजन चालू असतं. मला मित्रांनो 30 घंटे दर्शनाला लागतील म्हणून आम्ही मधल्याच कल्टी मारली. 2 घंटे लाईनीत राहिलो तर 28 घंटे दाखवलं. आता आम्ही मुख दर्शन करायला आलो परत. काल रात्रीने पण केलं आता परत आलो. प्रसाद दिवसाचं घेतले मी टेन्शन नाही. इथं फोटो आपल्या इकडं पाणी पडत असेल पण इकडं पाण्याचा ठेव नाही. इकडं फुल चिल्ड वातावरण आहे पण ऊन कडक आहे. इकडं उन्हावर आहे तरी पण इकडं थंडी हवा आहे. इकडे डोंगर आहे ना. तुम्हाला दर्शनाला यायचं असेल ना तर तुम्ही आधी टोकन काढून घ्या. तसा येऊ नका कारण की दर्शन होणार नाही फ्रीच्या लाईनीला. 5ची लाईन पण बंद आहे. ऑनलाईन पास आहे ती चालू आहे फक्त. नाही आता असेल तर 1-2 दिवस आधीच्या 5च्या
असं येऊ नका विदाऊट 30 ते 40 घंटा लागतील. मुख दर्शन घेऊन जायला लागेल एवढ्या लांब येऊन, म्हणून पास काढूनच या दर्शनाचा. तसा कोणी येऊ नका. कमीत कमी 900 फोटो काढले असतील. आता बघू किती पसंत येतात. 2-3 हे आपले 14 जण, तिकडे 3 जण आपली वाट बघतात. सगळं फोटो इथे झालेलं आहे. आता जास्ती काही नाही बोलता आम्ही चाललो नाश्ता करायला. बघू कुठं जायचा प्लॅन आहे. आमची उद्या 9:17ची ट्रेन आहे रिटर्नची. बघू शकता सोन्याचा कलर तसं लांबच चमकतं. मेन मंदिराच्या आतमध्ये. चला आमचा पुढचा प्लॅन चालू आहे कुठं जायचं बघू आता. आमचं जोडीदार इकडे तिकडे बसतात म्हणून मला गवसा गवस होतं, म्हणून मी बसले आणि ती शोध होतं आमची. दिसते ना तिथल्या लाईन चालू होतं. गोल 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 खेळत बघा ही पण लाईन आहे. 4-5 किलोमीटर लांबच्या लाईन येतं. तेव्हा इथल्या लगे मंदिराने एंट्री होतं. मंदिरापासून हॉला जातो. त्याला फायनली सगळी एकत्र आली. आता खासियत बघा साफसफाई एकदम जबरदस्त असते. मिनटाला साफसफाई. चला आता आम्ही डोसा खायला जाऊ. अननाईटली स्पेशल डोसा आला. चटनी सांबार इसमें डाल दो. चटनी सांबार सब्जी. एक प्लास्टिक बंद आहे तर काचेच्या बाटल्या थोडी स्ट्रिक आहे इकडे वातावरण. बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट 0 रुपये बाहेरची सुविधा. लॉकर देखो आणि बघा टकली पण फुकाट आहे. सगळं फुकाट आहे इथं. तर मित्रांनो इथला जेवायला एक नंबर असते. एक नंबर तुम्हाला मी दाखवेन. आम्ही आता जेवायला जाऊ. कालने गेले पण आमचा मोबाईलच नव्हता. मोबाईल जमा होतं त्याच्यामुळे दर्शनाला गेलो तर त्या व्हिडिओ पण नाही काढायला भेटल्या. तर जेवायला गेल्या 100% तुम्हाला दाखवा मी. चालत आता आम्ही चाललो जेवायला. बघू शकता सगळी जण आम्ही 7 जण आहोत. तर जेवायला चाललो फटाफट. इथल्या 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागेल आम्हाला. तर मंदिरात बघू शकता वेटिंग एरिया सर्जन नसतं येतं. जाम गर्दी आली जेवणाच्या लाईनीला. मोनिश भाई महाराष्ट्रामध्ये कामालात ना त्यानं मग लाईनीमध्ये जेवायला आहे. VIP असं काहीच नाही इथं. कारण की आमच्या पुढं तिचा एक साथ किती जण बसू शकता. गोड भात आहे आणि डांगराची भाजी नाही चटणी भाजी लागतात. डांगर आपला नंबर आलेला आहे. त्याला सांबार पण आलेलं आहे. असं मस्त खड्डा वाटतो. काय माहिती का इथं जेवायला ना केल्याच्या पानावरच जेवायला ते 1 नंबर होता. दोघा पीठ आणून जेवलो आम्ही. शॉपिंग केलेलं आहे. माऊला कपडा घेतलेला आहे मस्त. तिला कपडा लय पट्टान घालायला म्हणून घेतलेलं आहे. कारण की ती मॉडेल आहे ना तिला फोटोशूट करायला लागतं. नारळी पौर्णिमेचा केले तो पण आपल्या मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटतात. ते वेणू ब्लॉग्सला इंस्टाला फॉलो करा. सगळं करा. लाईक करा. सक्कर करा. चला मी आता फिरायला निघल्या. मी कसं रस्त्यांची खासियत बघा. एवढ्या डोंगरावर रस्त्यात ना तरी डेव्हलपमेंट एवढा खतरनाक आहे. चालणाऱ्याला पण काही तारच नाही. गाड्या बिड्यांच्या रस्त्यात नाही. इकडं माणसात चालू शकतात. फिरायसाठी 1 नंबर आहे. बघू शकता म्हातार कसं बसले. विक्राला तर आमची पालापाल एकदम शांत वातावरण आहे की गोंगाट नाही फिरणार नाही. पार्किंगची व्यवस्था तर आवडे आहे ना खतरनाक. फिट बराच किलोमीटरपर्यंत पार्किंग होले एवढे नाही. बघू शकता पुण्या साईडची गाडी आले बसायला. तुम्हाला यायचं असेल तर 2-3 दिवस आधी बुकिंग करा दर्शनाची. ऑनलाईन तिकीट करा. आणि इथं रूम एकदम जबरदस्त सरकारी रूम म्हणजे ट्रस्टीचं. आपण गड चढलो ना काका ट्रस्टीचा इथं फ्री सेवा. आता आम्ही आता तोच चुकला. तिकीट नाही काढलं म्हणून आम्हाला दर्शन घ्यायला असं प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही मुख दर्शन घेतला. आता नजारा बघायला आलं. बघू शकता रात्री मंदिराचा नजारा कसा
सोन्याचा कलर बघा कसा चमकतो. आणि इकडे गर्दी बघा दर्शनाला. फुल लाईन आहे. कुठला हे बघा. मंदिराच्या आतमध्ये आले दिव्या उजळले ते. लोक कशी धावतात त्याच्यावर. चला शॉपिंग करायला तो पंकूबाईने डायरेक्ट घड्याला घेतले. पाहू शकता औषध मारण्याचा ड्रोन कॅमेरा आहे. झालेलं आमची बॅग पॅकिंग. आम्ही चाललो बॅक टू होम. खाली मस्त प्रसन्न वातावरण आहे एक नंबर. तर चला काहीच नाही बोलता आजच्या ब्लॉगला इथे सेंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.